भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे घे मुखी गोड साखर सोडून दे रे लालसा तू धनाची जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया असे हा जन्म मोलाचा नको तू घालवाया सदा गारे बुपारी तू सकाळी त्या श्रीरंगाची सदा गारे बुपारी तू सकाळी त्या श्रीरंगाची म्हणून त्या भगवंताचं वेळ लागलं पाहिजे, त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, म्हणून संतांच्या संगतीत राहण्याची त्वरा केली पाहिजे. तुकोबराय संतांच्या संगतीत राहण्याची त्वरा करायला सांगतात. संत समागमे धरावे आवडी करावे तातडी परमार्थी. का सांगतात? कारण हा देह नाशवंत आहे. म्हणून तुकोबराय आपल्याला काय सांगतात? संतांच्या संगतीत राहण्याची त्वरा करायला सांगतात. कारण संतच याच्यातून आपल्याला तरुण नेतात. संत तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. अवतार तुम्हा धरया कारण उतरया जन जड जीवा. म्हणून संत भगवंताचं नाम घ्यायला सांगतात. कारण जगामध्ये फक्त भगवंताचं नामच सत्य आहे, बाकीचं सर्व खोटं आहे. संसार कसा आहे? खोटा आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात संसार कसा आहे? खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रजार हरे विना वाया रजार हरे विना वाया रजार हरे हरे मुके मना हरे मुके मना हरे मुके मना हरे मुके मना. संसार कसा आहे? खोटा आहे. ज्ञानोबराय सांगतात संसार कसा आहे? खोटा आहे. लटिका व्यवहार संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिविन. ज्ञानोबराय सांगतात संसार खोटा आहे. आम्ही सांगितलं तरी पटणार नाही. आमच्यासारखी कितीतरी तुम्ही वाटायला लावली, पण ज्ञानोबराय सांगतात संसार कसा आहे? खोटा आहे. अहो संसारात सुद्धा सुख आहे, पण किती आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. किती सुख आहे? सुख जवसा एवढा आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढा आहे. म्हणून संत आपल्याला काय सांगतात?
भगवंताचं भजन करायला सांगतात. म्हणून ज्ञानोबराई या विश्वाची माऊली आहे. बघा, ज्ञानोबरायांचा समाजाने किती छळ केला. ज्ञानोबरायांच्या भिक्षेमध्ये माती टाकले. ज्ञानोबरायांचा समाजाने किती छळ केला. अहो, ज्ञानोबराय रस्त्याने चाललेले होते आणि टवाळी करण्याच्या हेतूने ज्ञानोबरायांना म्हणाले, ए ज्ञान्या, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, तू ज्ञानी आहेस का? स्वतःचं उगाच नाव मिरवतोस. तेव्हा समोरून रेडा येत होता. तेव्हा ते टवाळखोर म्हणाले, समोरून रेडा येत आहे, त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे, तो ज्ञानी आहे का? तेव्हा ज्ञानोबराय म्हणाले, काय झालं? ईश्वर सगळीकडे आहे, ईश्वर सर्वाभूती आहे, सर्वाभूते राम दृष्टीचे देखणे. सुडाने मारलं. तेव्हा ओळ माऊलींच्या अंगावरती उठत होते. मारते या सोड मैशयाचे पाटे, मारते या सोड मैशयाचे पाटे, तोची ओळ उठे ज्ञानदेव, ओ तोची ओळ उठे ज्ञानदेव. तेव्हा रेड्याच्या पाठीवरती आसुडाने मारलं की ओळ माऊलींच्या अंगावरती उठत होते. तेव्हा त्या टवाळखोरांनी त्या रेड्याच्या मुखामधून वेद बोलवायला सांगितला माऊलींना. तेव्हा ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. तेव्हा रेडा सुद्धा वेद बोलू लागला. तेव्हा खरी ज्ञानोबरायांची किंमत कळाली. तेव्हा ज्ञानोबराई म्हणून ज्ञानोबरायांना जगाची माऊली म्हटलेलं आहे. बघा, आपण वारीला जातो, वारीमध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द असतो. बघा, साधं चहावाला असू द्या, गाडवाला असू द्या, ड्रायव्हर किन्नर असू द्या, त्याच्या सुद्धा मुखामध्ये माऊली हा शब्द असतो. कारण माऊली या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. माऊली म्हणजे काय? मा म्हणजे मानता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, याला माऊली म्हणतात. बघा, माऊली शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आता नुसतं सकाळचं ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम, एवढं माऊली शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून संतांची संगत केली पाहिजे. अहो, आमच्या एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींची संगत केली, जगाचे शांतीब्रह्म झाले. तुकोबरायांनी बाबाजी चैतन्याची संगत केली, जगाचे जगद्गुरू झाले. ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांची संगत केली, ज्ञानोबराय जगाची माऊली झाले. आणि आमच्या शिवाजी महाराजांनी तुकोबरायांची संगत केली, जगाचे छत्रपती झाले, जगाचे छत्रपती झाले. म्हणून माऊली शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ही उपमा आईला दिलेली आहे.